तुम्हारे साथ है। या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय, या शिवनेरी कंत्राटदारांच्या तक्रारीत करायचं काय? खाली मुंडी वर पाय, या शिवनेरी कंत्राटदारांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. आपला विरोध जनशक्ती पक्षाचा विजय असो, जनशक्ती पक्षाचा विजय असो. या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडी वर या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडी वर प्रहार जनशक्ती पक्षाचा. या दुसऱ्याचं करायचं काय? खाली मुंडी वर अरे या गायकवाडचं करायचं काय? खाली मुंडी वर अरे या कलशेट्टीचं करायचं काय? खाली मुंडी वर जय जवान, जय किसान जय जवान. जय किसान चा. विजय असो. या दुसारी साहेबांचं करायचं काय? खाली मुंडी वर या गायकवाड साहेबांचं करायचं काय? खाली मुंडी वर या कलशेट्टीचं करायचं काय? खाली मुंडी वर या शिवनेरी कन्स्ट्रक्शनचं करायचं काय? खाली मुंडी वर प्रहार जनशक्ती पक्षाचा. जय असो. जय जवान जय किसान, वंदे मातरम, वंदे मातरम. जय जवान जय किसान, प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो. हो मी ते बोला बोला आणा इकडे ते पे हो निवेदन आणा तुमच्या इकडे निवेदन द्या जरा. हे त्याचे मुद्दे या इकडे तुम्ही बोला ना या ना तुम्हाला माहिती इथे या हो इथे या समोर असं काय करू आमचं एक म्हणणं आहे की करमाळ्यामध्ये जी कामं झाले शिवनेरी कंत्राटचं बोगस कामं होतं त्या ठिकाणी नूतन ठेकेदार निवेदनात नूतन ठेकेदार निवडून आमची कामं लवकर चालू करायची तसं तुम्ही आदेश दाखल जिल्हाधिकारी आता तुमची जी मागणी होती याची चौकशी करा तुम्ही म्हणताय. ज्या कामाची चौकशी करायची ब्लॅकलिस्ट करायची चौकशी म्हणजे चालू राहू द्या ना. आपण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलंय किंवा त्या शेतकऱ्याच्या 5,000 पाणी साचत टिकत नाही त्याचं तो उपाययोजना तर साहेब करावं लागतील ना. बरोबर आहे. त्यांनी बघून चेक करून आले तुम्ही जे दिलं निवेदन ते चौकशी ऐका साहेब निवेदन तर आता तुम्हाला आज दिले आमच्या मागण्या आहेत म्हणून पण तुम्हाला इतक्या दिवस मी पत्रव्यवहार काय करतो की या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले तेव्हा जातेगावचा विषय असेल खांदून ठेवलेला आहे केमचा विषय असेल फुटता गेला असता आणि ह्या तुम्ही शिवनेरी कंत्राटदाराला पाठीशी घालू नये. आमची एकच विनंती ही शासनाची फसवणूक करतोय ह्याच्यावर 400चा गुन्हा तुम्ही दाखल केला पाहिजे फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याला ब्लॅकलिस्ट कधी करणार तुम्ही? तर ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे कुठं तर दायित्व ते देऊ नये तुम्ही. ही आमची मागणी प्रमुख मागणी पुढे पण त्याला कुठलेही कामं मिळू नये. तुमच्या विभागाकडून केलं बाकीच्या विभागाचा आम्ही बघतो तुमच्या विभागाकडून केलं शंभर विभागाकडून तुम्ही जे ऐका ना आता तुम्ही जे हे दिलेलं आहे याची चौकशी ऑलरेडी दक्षता पथकामार्फत सुरू आहे. त्यांचे कामं सुरू आहे तर माझी विनंती आहे तुम्ही आता आले तर थोडं जे गायकवाड एकदम पण ऐकून माझी विनंती आपली पण आहे की आपण पण गायकवाड साहेबांना एकदा भेटून घ्या आणि आम्ही पण त्यांना नक्की तात्काळ कळवतो की याची चौकशी करा म्हणून. चालेल. गायकवाड साहेब काय बोलले? पत्र आमच्यासोबत येतं. या पत्र एक मिनिट घ्या ते या इकडे या शेतकरी या सगळे असे काही चोर वाक्यात कोणी काही करत सगळी या सगळे कुठं करणार काय ना साहेब टेन्शन घेऊन साहेब 8 दिवसात त्याच्यावर कारवाई व्हावी आमची अशी इच्छा आहे. कारवाई करणार दुसरं ऑफिस आहे बरं दादा स्पष्ट शब्द देतो. शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ना पहिल्यांदा शेतकऱ्यांचं ती जी नुकसान झालेलं माझी चौकशी करून कारवाई करा त्याच्या 8 दिवस नाही 10 दिवस घ्या चालते. त्याच्याबद्दल काय करतील आता तातडीनं शेतकऱ्याचं आता पाणी खालच्या स्तराला पहिलं पाणी लागत नव्हतं. चौकशीतून त्यांचं आल्यानंतर आपण ते शासनाला तात्काळ चौकशीला आलं तरी साहेब ही परवा चौकशीला आलं ती परवा दिवशी कारवाई नाही केली तर आम्ही मंत्रालयामध्ये शेट्टी साहेबांना सुद्धा आमचा इशारा आहे की आम्ही कलशेट्टी साहेबांना सोडणार नाही. साहेब चौकशीला आलं ती परवा चौकशीला काल तुम्ही त्यांच्या मीडियासमोर उद्या काय नाही विचार एक 8-10 दिवस घ्या तुम्ही परत 8-10 दिवसांनी आम्ही माहिती करू. जरा संघटनेचा विजय
नमस्कार, मी संदीप तळेकर, प्रहार संघटना कर्मा तालुका अध्यक्ष. आम्ही 1 महिन्यापासून या जलसंधारण विभागाला पत्र व्यवहार करत आहे. तर ही मुख्य अधिकारी जलसंधारण विभागाचे नितीन दुसारे साहेब असतील, अधीक्षक अभियंता कलशेट्टी साहेब असतील, दक्षिण विभागाचे गायकवाड साहेब यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो पुणे येथे जलसंधारण मुख्य अभियंताच्या ऑफिस समोर. पण आज त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं आहे प्रहार संघटनेला की आम्ही शिवनेरी कंत्राटवरती लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करतो, दक्षिण विभाग चौकशी करायला लावतो. आणि या भ्रष्ट कंत्राटदार शिवनेरी कंत्राटचा शिवाजी तळेकर गुन्हा दाखल करतो आम्हाला, असं त्यांनी तोंडी सांगितलं आहे. तर आमचं एक शेतकऱ्यांच्या वतीने मागणं आहे या जलसंधारण विभागाला, जर 8-10 दिवसामध्ये जर या शिवनेरी कंत्राटवर गुन्हा दाखल नाही झाला, त्यांना ब्लॅकलिस्ट नाही केलं, तर आम्ही प्रहार संघटना आणि यांची या संबंधित शेतकऱ्यांची कर्मा तालुक्यात जे पाझर तलाव आहेत, ते जातेगाव असेल, केम असेल, पोत्रे असेल, अनेक पतले पाझर तलाव आहेत, सालशे असेल, अर्जुननगर, हे लवकरात लवकर कामं चालू करावी, चांगला नवीन ठेकेदार नेमून चालू करावी आणि ह्यांचं या शिवनेरी कंत्राटचे कुठलंही दायित्व देऊ नये. जर दिलं तर ज्या प्रत्येक अधिकाऱ्याचं अचानक येऊन काळं तोंड केल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही. आणि याची लवकरात लवकर मंत्री महोदयांना सुद्धा विनंती करतो, मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर या शिवनेरी कंत्राटवरच्या ठेकेदारावर शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला ब्लॅकलिस्ट करावं. आणि इतर विभागात देखील त्यांनी भ्रष्टाचार काय त्याची स्थानिक चौकशी, यासाठी चौकशी त्याच्यावर बसवावी. आणि खरंच आम्ही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये गांभीर्याने शेतकऱ्यांची व्यथा मांडली आणि या शिवनेरी कंत्राटचा काळा बाजार उघड केला. तर यासाठी गांभीर्य या सरकारने देखील, मुख्यमंत्री साहेबांनी देखील दाखवावं. लवकरात लवकर याची चौकशी होऊन त्याच्या गुन्हा दाखल करून यासाठी चौकशी होऊन त्याच्या गुन्हा दाखल व्हावा. अन्यथा प्रहार संघटना मंत्रालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.